हॅलो, वेलकम, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. कशा आहात तुम्ही? मजेत ना? बघा मित्रांनो, आपण शिकत आहोत चॅप्टर ग्रॅव्हिटेशन. आणि या चॅप्टरच्या आपल्या कालच्या लेक्चर मध्ये आपण काय शिकलो, तर आपण बघितलं की प्रॉब्लेम घेतले होते आपण. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं की अर्थ ग्रॅव्हिटेशन जे आहे ते प्रत्येक वस्तूवरती अर्थ अप्लाय करते. त्याच्यावरती उंचीवरती सर्टन हाईट वरती सुद्धा हे अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागू पडतं. अर्थचं वस्तुमान जास्त असल्या कारणाने हा जो फोर्स आहे ग्रॅव्हिटीचा हा सुद्धा जास्त लागू होतो. हे आपण तुलना करून बघितली. महेंद्रचं एक्झाम्पल आपण घेतलं होतं आणि ह्याद्वारे आपण त्यांची माहिती मिळवली होती. आजच्या लेक्चरला आपण बघणार आहोत नवीन मुद्दा, नवीन पॉइंट, तो म्हणजे अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. आता यालाच ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे स्मॉल जी असं सुद्धा म्हणतात. काय आहे अर्थ ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किंवा अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन? बघा तुमच्या स्क्रीनवरती, प्लीज सी ऑन युअर स्क्रीन. अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन म्हणजे पृथ्वीचे गुरुत्व त्वरण. ऍक्सलरेशन म्हणजे त्वरण. आता the earth exerts gravitational force on an object near it. According to the Newton's second law of motion, a force acting on a body results in its acceleration. काय म्हणणं यांचं की पृथ्वी ही तिच्या जवळपासच्या सर्वच वस्तूंवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करत असते, अप्लाय करत असते. तसंच न्यूटनच्या दुसऱ्या नियमाप्रमाणे, गतिविषयक दुसऱ्या नियमाप्रमाणे, जेव्हा एखाद्या ऑब्जेक्ट वरती फोर्स लागतो तेव्हा त्याच्यामध्ये ऍक्सलरेशन घडून येतं. दस द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑन अ बॉडी रिझल्ट्स इन इट्स ऍक्सलरेशन. म्हणजेच पृथ्वीकडून जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावला जातो त्या ऑब्जेक्ट वरती, कोणत्याही त्या ऑब्जेक्ट वरती ऍक्सलरेशन घडवून आणतो. आणि ह्याच ऍक्सलरेशनला म्हणतात ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. This is called acceleration due to gravity and it is denoted by small g. Small g ने हा काय केला जातो, दर्शवला जातो. Acceleration is a vector quantity. Vector म्हणजेच काय, तर ती सदिश राशी आहे, दिशा सहित आहे. एक असते वेक्टर क्वांटिटी आणि एक असते स्केलार क्वांटिटी. स्केलार म्हणजे अदिश राशी आणि वेक्टर म्हणजे सदिश राशी, म्हणजे दिशा सहित. As a gravitational force on any object due to the earth is directed towards the center of the earth, the direction of the acceleration due to gravity is also directed towards the center of the earth, that is vertically downward. Think about it. चे दोन क्वेश्चन घेऊन टाकू आपण. What would happen if there is no gravity? There were no gravity. आणि दुसरा प्रश्न आहे, what would happen if the value of g was twice as large? दुसरा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे की ही जी पृथ्वीची ग्रॅव्हिटी आहे हिची व्हॅल्यू जर डबल झाली तर काय होईल? चला बघा. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. पृथ्वी प्रत्येक ऑब्जेक्ट वरती तिचा फोर्स अप्लाय करते आणि फोर्स अप्लाय केला की त्याच्यावरती ऍक्सलरेशन निर्माण होतं. यालाच म्हटलं जातं ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि हे दर्शवलं जातं स्मॉल जी या लेटरने. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इट इज कॉल्ड स्मॉल जी या लेटरने ते दर्शवलं जातं. आता ही जी व्हॅल्यू आहे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही सदिश राशी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. मग आपल्याला माहितीये की पृथ्वीचं जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा केंद्रकाकडे आकर्षित होतो, म्हणजे टुवर्ड्स सेंटर आहे. तर ही ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सुद्धा टुवर्ड्स सेंटरच आहे, म्हणजे व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे, खालच्या दिशेने, सरळ खालच्या दिशेने ही व्हॅल्यू आहे. ही वेक्टर क्वांटिटी आहे, एवढं लक्षात असू द्या. त्याच्यानंतर थिंक अबाउट इट मध्ये प्रश्न विचारला. पहिला प्रश्न होता की जर असं झालं की ग्रॅव्हिटीच नष्ट झाली किंवा ग्रॅव्हिटी नसेल तर काय होईल? बघा मित्रांनो, ग्रॅव्हिटी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. Gravitation force is very very important. It is the force and only by which we can stand on the earth, we can walk on the earth. Whatever we driving, that is motorcycle, car, other vehicles, anything, the planes that are driving,
ऑल आर इन्फ्लुएन्स बाय ग्रॅव्हिटी. जर पृथ्वीवरती ग्रॅव्हिटीच नसती तर तुम्हाला चालता देखील आलं नसतं. बिकॉज आपलं जे वस्तुमान आहे, आपण व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे ना, पाठीच्या कणावरती ताठ चालतो. आपल्याला माहिती आहे अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती, आणि म्हणून त्या अनुषंगाने आपण काय करत असतो, आपले पावलं टाकत असतो. तुम्ही कधी बघता की आपले पाऊलं जी टाकली जातात त्याचं एक ठराविक अंतर असतं, आपल्या लक्षात येत नाही, पण आपली बॉडी एक ठराविक अंतरावरती पाय टाकत आपण चालत असतो. सपोज तुम्हाला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जम्प करायचे, तुम्हाला माहिती आहे की किती फोर्स लावावा लागेल, किती एनर्जी स्वतःला द्यावी लागेल, तेव्हा आपण एवढी जम्प करू शकतो. हे सगळं कशावरती ठरवतो आपण? अर्थ ग्रॅव्हिटीवरती ठरवतो. हे आपल्याला माहिती आहे चांगल्या प्रकारे, आणि म्हणूनच पृथ्वीवरती हे अर्थ ग्रॅव्हिटेशन इम्पॉर्टंट आहे. जर हे नसेल तर काहीच होणार नाही. वनस्पती बघा ना, व्हर्टिकली अपवर्ड वाढतात, गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने वाढतात, त्याही वाढल्या नसत्या. थोडक्यात काय, ह्या सजीव सृष्टीची कल्पनाच आपण करू शकत नाही ग्रॅव्हिटी शिवाय. उदाहरणार्थ दुसरीकडे बघा, अर्थ वरती जेवढी ग्रॅव्हिटी आहे प्रत्येक प्लॅनेट वरती तेवढी नाहीये. जसं तुम्ही चंद्रावरती गेले, माणूस पोहोचलेला आहे, चंद्रावरची जी ग्रॅव्हिटी आहे ती अर्थच्या 1/6 आहे, पृथ्वीच्या 6 पटीनं कमी आहे. आपण बघू उदाहरणादाखल, चॅप्टरच्या एंडिंगला येणार आहे आपल्याला ते. मग तिथं जेवढी उडी तुम्ही इथं मारता त्याच्या 6 पट उडी जाते आपल्याला तिथं आपलं वजन 6 पटीनं कमी जाणवतं. आता बघा बरं का, 2 शब्दांमधला फरक इथून स्टार्ट होतो, वजन आणि वस्तुमान. वजन म्हणजे वेट आणि वस्तुमान म्हणजे मास. वरवर पाहता आपण त्याला एकच समजतो, पण ऍक्च्युली बोथ आर डिफरंट व्हॅल्यू. मास ही अदिश राशी आहे, तर वेट ही सदिश राशी आहे. इथे याचं कारण आहे, वेटचा जो फॉर्म्युला आहे W = mg, मास इंटू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. जी ची व्हॅल्यू येते त्याच्यामध्ये, आणि जी ही वेक्टर क्वांटिटी आहे, म्हणून वेट हे सुद्धा वेक्टर आहे. येते लक्षामध्ये. सांगायचं तात्पर्य हे आहे की ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे आहे पृथ्वीवरती, आणि म्हणूनच आपण हे सगळी जी दैनंदिन कार्य आहे ती करू शकतो. ग्रॅव्हिटीच नसेल तर विचार करा ना, स्पेस मध्ये काय, नो ग्रॅव्हिटी ॲट ऑल. मग स्पेस मध्ये सगळे असे तरंगताय है ना, नो वर्स लँडिंग, सगळे असे तरंगत राहतात. इट इज बिकॉज ऑफ नो ग्रॅव्हिटी. मग सांगायचं तात्पर्य हे आहे की पृथ्वीवरती ग्रॅव्हिटी आहे आणि ती फार इम्पॉर्टंट आहे. आता दुसरा प्रश्न विचारला, जर ही ग्रॅव्हिटी डायरेक्टली डबल झाली तर अर्थातच पुन्हा याचा ऍडव्हर्स इम्पॅक्ट आपल्यावरती होणार आहे. आपल्याला जे काही आपण सध्याची मापनं वापरतो त्याच्यापेक्षा डबल या गोष्टी होणार आहेत. जर ग्रॅव्हिटी वाढली तर आपलं वजन वाढून जाणार आहे, वस्तुमान नाही. वस्तुमान तेवढंच राहतं, पण वजन काय होऊन जाईल, वाढून जाईल. तर अशा काही घटना, अशा काही इम्पॅक्ट घडून येतील ह्या ग्रॅव्हिटीच्या चेंज होण्याने. त्याच्यानंतर पुढचं आहे व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. पृथ्वीच्या सरफेस वरती ही व्हॅल्यू जी ची किती आहे, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची किती आहे, तर हे समजून घ्यायचंय आपल्याला. आता बघा, ही व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करू शकतो का, तर करू शकतो. याच्यासाठी आपल्याला पाहिजे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. त्याचं सूत्र आहे बघा, F फोर्स इज इक्वल टू GMM/r². आता इथं एक मास जे आहे ते कॅपिटल एम घेतलेलं आहे. रिझन काय बरं, तर ते पृथ्वीचं वस्तुमान आहे. आता बघा ना, जेव्हा पृथ्वी असेल किंवा इतर प्लॅनेट बद्दल आपण बोलत असू, ह्यांचं वस्तुमान खूप जास्त आहे, म्हणून ते आपण कॅपिटल एम ने दाखवलं. मग हियर एम इज द मास ऑफ अर्थ, राईट. त्याच्यानंतर हा छोटा जो एम आहे तो दुसऱ्या ऑब्जेक्ट साठी आहे, आर हे डिस्टन्स आहे. दुसरा एक फॉर्म्युला आपल्याकडे फोर्सचा आहे. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. बट इन this condition it is acceleration due to gravity, so F is equal to mg, mass into acceleration due to gravity. मग याला म्हटलं आपण इक्वेशन नंबर 3, कारण वरचे दोन इक्वेशन ऑलरेडी झालेले आपले मागच्या लेक्चरला. आता बघा 3 आणि 4 या इक्वेशनला जर तुम्ही कंबाईन केलं, याला कंपेअर केलं, तर तुम्हाला काय मिळेल, mg is equal to GMM/r². g ला इथंच ठेवा, m ला इकडे पाठवा, इकडे गुणाकारात, इकडे गेल्यावर भागाकारात, m गेट कॅन्सल, आणि तुम्हाला मिळेल स्मॉल g इज इक्वल टू कॅपिटल G कॅपिटल M अपॉन कॅपिटल R². आता तुम्ही म्हणणार इथं R² स्मॉल आहे, इथं आल्यावर कॅपिटल कसं झाला. इथं आपण ग्रह पृथ्वी बद्दल बोलतोय, म्हणून ही जी R ची व्हॅल्यू आहे ही असेल कॅपिटल R, रेडियस ऑफ द अर्थ.
जे की तुम्हाला माहिती आहे किती आहे 6.4 इंटू 10 to the power of 6 एवढी आहे. मग इथं आरचा स्क्वेअर. हे झालं तुमचं जी ची व्हॅल्यू. आणि मग जी च्या व्हॅल्यू मध्ये टाका सूत्रामध्ये किमती. बघा जी एम अपॉन आर स्क्वेअर. जी ची व्हॅल्यू काय, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, सॉरी कॅपिटल जी ची व्हॅल्यू काय 6.67 इंटू 10 to the power of -11 इंटू what is the mass of the earth. mass of the earth is 6 into 10 to the power of 24 kg. कालच्या लेक्चरला आपण शिकलो, हे माहिती घेतली होती. आणि त्याच्यानंतर आर स्क्वेअर, पृथ्वीचा जो रेडियस आहे तो काय आहे 6.4 into 10 to the power of 6. आता वर्ग आहे त्याचं म्हणून स्क्वेअर. ह्याला जर तुम्ही सोडवलं तर याचं उत्तर येतं जी ची व्हॅल्यू 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग पृथ्वीवरती ही जी गुरुत्वाकर्षणाची व्हॅल्यू आहे, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची जी व्हॅल्यू आहे ती असते 9.77 मीटर पर सेकंद. 9.77 मीटर पर सेकंद. आणि तुम्हाला जर आठवत असेल की महेंद्र जो मागच्या आपल्या एक्झाम्पल मध्ये वरतून पडत होता खाली, तो याच गतीनं पडत होता, बरोबर का नाही. सांगायचं तात्पर्य म्हणजे हे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आहे. कशाची, अर्थची. ठीक आहे. तर बघा तुमच्या पुस्तकामध्ये कसं दिलेलं आहे हे तुम्हाला लिहिण्यासाठी. जर काही इथं अडचणी येत असतील तर त्याचा एक स्क्रीनशॉट पण तुम्हाला देतो. हिअर ऑन युअर स्क्रीन हाव इट इज गिवन, प्लीज सी. वी कॅन कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ जी बाय using Newton's universal law of gravitation for the object of mass m situated on a distance from r of the center of the earth. This law of gravitation gives इक्वेशन 2 काय होतं आपलं, F इज इक्वल टू GMM अपॉन आर स्क्वेअर. आता इथं बघा एक m असणार आहे पृथ्वी, म्हणून F इज इक्वल टू, मी पेन्सिलने लिहिलेलं आहे बघा इक्वेशन नंबर 2, तुम्हाला दिसेल स्क्रीनवरती. आणि त्याच्या खाली आहे आपलं आत्ताच F is equal to G capital M small m upon r square where m is the mass of the earth. दुसरं इक्वेशन आपल्याकडे आहे F is equal to mg. याला इक्वेशन नंबर 4 म्हटलं. फ्रॉम इक्वेशन 3 and 4 we get mg is equal to gmm upon r square. मग उरलं काय, G is equal to gm upon r square. If the object is situated on the surface of the earth. आता जर पृथ्वीवरतीच आहे तो ऑब्जेक्ट, जसं आपण उभे आहेत डायरेक्ट पृथ्वीवरती किंवा संपर्कात आहेत, तर काय असेल, तर r is equal to capital R, that is the radius of the earth. Thus the value of the G on the surface of the earth is काय, G is equal to gm upon r square. आणि सगळे लेटर कॅपिटल असणार आहे. हे झालं इक्वेशन नंबर 6. The unit of the G in SI unit is meter per second square and the mass and radius of the earth are 6 into 10 to the power of 24 kg and 6.4 into 10 to the power of 6 m respectively. And using this in equation 6 value we are putting, and we got the value that G is equal to 6.67 into 10 to the power of -11 into 6 into 10 to the power of 24 upon 6.4 into 10 to the power of 6 चा स्क्वेअर. याला सोडवल्यावर उत्तर आलं 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. This acceleration depends only on the mass m and radius r of the earth, and so the acceleration due to gravity at a given point of the earth is the same for all the objects. It does not depend on the properties of the object. बघा शेवटचं जे ओळ आहे, शेवटचं जे वाक्य त्यांनी सांगितलेलं आहे ते अत्यंत इम्पॉर्टंट सांगितलेलं आहे. ठीक आहे, काय आहे ते वाक्य बघा. ही व्हॅल्यू आपण काढली कशाची, स्मॉल जी ची. किती आली ती 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता याच्या रिलेटेड जर फॉर्म्युला तुम्ही बघितला तर फॉर्म्युला कुठपर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहे बघा. G इज इक्वल टू कॅपिटल G कॅपिटल M अपॉन आर स्क्वेअर. इथं बघा ह्या ऑब्जेक्टचा कुठेही उल्लेख आहे का, म्हणजे ऑब्जेक्ट होता, आपण ऑब्जेक्टला धरलेलं आहे, पण तो इथे येता येता कॅन्सल झालाय. म्हणजेच ही जी ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आहे ही कशावरती डिपेंड आहे, ही डिपेंड आहे जी कॉन्स्टंट आहे, युनिव्हर्सल कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटी. ती व्हॅल्यू आहे 6.67 into 10 to the power of -11. त्याच्यानंतर m is the mass of the earth and it is 6 into 10 to the power of 24 kg. आणि r which is the radius of the earth 6.4 into 10 to the power of 6.
आता ह्यामध्ये कुठेही ऑब्जेक्ट नाहीये. जर तो ऑब्जेक्ट पृथ्वीवरती असेल तर इट डझंट मॅटर व्हॉट इज द मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट. तो ऑब्जेक्ट जर पृथ्वीवरती असेल तर फरक नाही पडत की त्या ऑब्जेक्टचं मास किती आहे. ती व्हॅल्यू त्या ऑब्जेक्ट वरती ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू ही एवढीच राहणार आहे, 9.77 मीटर पर सेकंद. येत आहे का लक्षामध्ये? मग तो ऑब्जेक्ट मनुष्य असो, तो एखादा हत्ती असो, तो एखादा डोंगर पहाड किंवा कोणताही मोठा ऑब्जेक्ट असो, जर तो पृथ्वीवरती आहे मॅटर करत नाही त्याचं वस्तुमान किती. येतंय लक्षामध्ये? याचं कारण आहे मॅनमेड वस्तूंचं वजन हे किती फार फार तर हजारो केजी पर्यंत जाऊ शकतं, पण इथलं जे वजनांचं जे वस्तुमानांबद्दल आपण बोलतोय ती अब्जोधी किलो मध्ये आहे, म्हणजे 10⁻24. इमॅजिन दॅट, व्हॉट इज द नंबर, हाऊ बिग इट इज. सांगायचं तात्पर्य हे की पृथ्वीवरती जी ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आहे ती हीच असते. इट इज रिस्पेक्टिव्ह ऑफ द अदर ऑब्जेक्ट. इथं मासचा उल्लेखच नाही, कोणत्याही मासचा, ते किती असो किंवा नसो त्या ऑब्जेक्टचं. येतंय का लक्षामध्ये? याचाच अर्थ काय माहिती का, की पृथ्वीवरून एका विशिष्ट उंचीवरून हे का, म्हणजे साधारणतः 35 किलोमीटर पर्यंत तुम्ही एखादी वस्तू वरतून खाली फेका. 35 किलोमीटर, विच इज अ व्हेरी लॉंग. 35 किलोमीटर पर्यंत तुम्ही एकाही वस्तू वरून खाली फेका, ती ह्याच वेगाने खाली पडेल, 9.77 मीटर पर सेकंद. सांगायचं तात्पर्य विथ रिस्पेक्टिव्ह ऑफ मास. मग तो दगड 1 किलोचा असो, तो 500 ग्रॅमचा असो, तो 50 ग्रॅमचा असो, नाही तो 5000चा असो, तो ह्याच वेगाने येणार. एवढंच त्याच्यावरती ग्रॅव्हिटी राहणार आहे. ठीक आहे. आता या एक्सपेरिमेंट बद्दल आपण बोलूयात नंतर, तो कधी कोणी कसा केला याच्याबद्दल आपण नंतर बघूया. पण मग आजच्या लेक्चरचा तुम्हाला भाग समजला का? आपण फार महत्वाचा भाग घेतला. आपण व्हॅल्यू डिराईव्ह केली ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची, आणि व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला? जी ची व्हॅल्यू आहे 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि रिमेंबर दॅट इट इज व्हेक्टर क्वांटिटी. ही सदिश राशी आहे आणि ही कुठं असते? व्हर्टिकली डाऊनवर्ड डिरेक्शनला असते. आता कॅन यू टेल मध्ये एक प्रश्न आहे आपल्याला, व्हॉट शुड बी द व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ अँड इफ द मास वेअर ट्वाइस लार्ज अँड इट्स रेडियस इज हाफ, व्हॉट इट्स इज नाव. तर ह्या प्रश्नाचं उत्तर ना आपण पुढच्या लेक्चरला बघू. पुढच्या लेक्चरला आपण अजून महत्वपूर्ण माहिती बघणार आहोत. कशा संदर्भात? तर ह्या व्हॅल्यू ऑफ जी बद्दल, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या व्हॅल्यू बद्दल. व्हेरिएशन आहे पृथ्वीवरती सुद्धा, संपूर्ण पृथ्वीवरती ती व्हॅल्यू जी आहे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची ती सारखी नाहीये, ती बदलत राहते. मग ती किती असते, मग ती किती पकडतात आणि ते काय आहे, ह्या सगळ्यांबद्दलची माहिती आपण शिकणार. पण कधी? पुढच्या लेक्चरला. ठीक आहे. तरी मित्रांनो ह्या लेक्चरला इथं थांबूयात, भेटूयात पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत स्टे ॲट होम, स्टे हॅपी, स्टे हेल्दी अँड कीप लर्निंग.